बोर्ड कुठले का असेना, उन्हाळी सुट्ट्या आल्या म्हटलं की आपल्याला त्या त्या विषयाचा अभ्यास देणं मुलांसाठी खूप गरजेचं असतं। आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही तोच रटाळवाना अभ्यास देत असाल तर विद्यार्थीही या सुट्ट्यामध्ये खूप बोर होऊ लागतात। म्हणूनच अतिशय मनोरंजक आणि विद्यार्थी आवडीने करू शकतील असे काही 10 अभ्यास आम्ही तुम्हाला घेऊन येत आहोत, तेही मराठी विषयाचे। तर चला पाहूया ते 10 हॉलिडे होमवर्क म्हणजेच उन्हाळी अभ्यास। सुट्ट्या म्हटलं की नक्की आपण सिनेमागृहामध्ये जातो, म्हणूनच पालकांनाही विनंती आहे की त्यांनीही आपल्या विद्यार्थ्याला असा एखादा मराठी आदर्श चित्रपट दाखवावा की जेणेकरून त्याची ते कथा आपल्या शब्दामध्ये मांडू शकतील। या सुट्ट्यामध्ये मुलांना स्वतःच्या कविता कुठल्याही एखाद्या विषयावर लिहिण्यासाठी नक्कीच आपण सुद्धा त्यांना प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून त्यांच्यामध्ये असलेला एखादा साहित्यिक आपल्यासमोर येऊ शकतो। म्हणून पुढचा उपक्रम होता, स्वतः कोणत्याही 5 विषयावर कविता लेखन करा। अनेक वेळा आपण पाहतो की चित्र दिले जाते आणि म्हटलं जातं की या चित्राचे वर्णन करा, परंतु यावेळेस मी उपक्रम वेगळा दिलाय। पाठ्यपुस्तकातील एखादा पाठ वाचा आणि त्या पाठाचे चित्र काढावे, जेणेकरून त्यामधला कलाकार सुद्धा आपल्याला सहज सापडू शकतो। आता गावाकडे जाणं तर खूप जणांचं शक्य नाही, तरी त्यातल्या त्यात आपल्या आजूबाजूला सभोवताली सुट्टीत जर आपला एखादा आवडता मित्र म्हणायला हरकत नाही किंवा व्यक्ती जर तुमच्या समवेत असेल तर त्या व्यक्तीची मुलांना मुलाखत घ्यायला सांगा, जेणेकरून मुलांमध्ये संवाद कौशल्य वाढेल। पुढचा उपक्रम म्हणजे असा आहे बघा की नेहमी आपण गाणे ऐकतो, त्या वेगवेगळ्या गाण्याच्या चालींना आपण एखाद्या कवितेला सुद्धा वापरू शकतो, जेणेकरून मुलांना ती कविता त्या चालीमध्ये गायला सोपी जाईल। म्हणून एखाद्या कवितेला चाल लावून त्याची ऑडिओ क्लिप करून ठेवा, असा एक उपक्रम आपण देऊ शकतो। आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक व्हिडिओ चॅनल्स बघत असतो, तर असे चॅनल्स किंवा लिंक्स आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावेत, जेणेकरून मराठी अभ्यासासंदर्भात त्याचा नक्की आपल्याला आणि आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना उपयोग होईल। मुळात भाषेचा विकासच होतो संवादातून। मग तो संवाद आपल्या 4 मित्रासोबत असो किंवा आपल्या कुटुंबातील असो, तर तुम्ही तुमचे 4 मित्र किंवा कुटुंब मराठी भाषेची किंवा इतर कोणतीही चर्चा करा आणि त्याचा संवाद आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा। आपण ज्या परिसरात राहतो, ज्या गावात राहतो, ज्या शहरात राहतो, तर आपल्या आजूबाजूला असे अनेक ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक ठिकाणं असतात की ज्याला आपण सुट्ट्यामध्ये भेट देतो, तर त्याच ठिकाणाचं तुमच्या शब्दात वर्णन तुम्ही करू शकता। आता जे आपले मराठी पाठ्यपुस्तक असते त्यात काही नवनवीन शब्द असतात जे आपल्याला माहिती नसतात, कदाचित ते शब्द आपल्या मित्राला, आपल्या सहकाऱ्यांना माहिती असू शकतात, तर असे स्वतःला नवीन वाटणारे शब्द एक लिहा बाजूला। काही असे शब्द असतात ना जे आपल्या आजी आजोबासोबत त्यांच्या आठवणीमध्ये लुप्त झालेले असतात, तर अशा अनेक जुन्या म्हणजेच अगदीच जुन्या जर शब्दांचा संचय किंवा संग्रह करता आला तर नक्की पहा, त्यासोबत आपल्या आजी आजोबांचा नक्कीच आठवणींचा वाटा आपण पुढे घेऊन जाऊ शकतो। अशा पद्धतीने नवनवीन उपक्रम देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न। नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।